अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तुम्ही आधीच त्याच्या वर आहात, त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा। तुम्हाला जगण्यासाठी आयुष्य मिळाले आहे, लोक काय विचार करतील या विचारात ते आयुष्य वाया घालवू नका, आनंदाने भरभरून जगा। कोणाच्या वाईट काळात त्यांचा हात धरा, त्यांना साथ द्या, कारण वाईट काळ काही वेळेने निघून जाईल पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील। मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकत नाही, जितका तो चिंता आणि रागाच्या क्षणी थकत असतो। त्यामुळे राग चिंता सर्व स्वामींच्या चरणी सोपवा आणि आनंदी सकारात्मक पॉझिटिव्ह जीवन जगा। त्यासाठी तुम्हाला स्वामींचे प्रेरणादायी संदेश ऐकावे लागतील। त्यासाठी लगेच आत्ताच आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा। बाळा, परमात्माशी नाते चांगले निर्माण करा, मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही। तुमच्या आप्तजनांनी, नातेवाईकांनी, तुमच्या मित्रांनी, सहकाऱ्यांनी जरी तुमची साथ सोडली असेल तरी आपली स्वामी माऊली आपली साथ कधीच सोडणार नाही। हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका। तुम्ही स्वतः सर्वांची गरज बना। हजारो येतात सल्ले द्यायला, पण जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा फक्त आणि फक्त परमेश्वर येतो। जिंकल्यावर सारे जग तुम्हाला मिठी मारते, कारण आज जे तुमच्या सोबत आहे ते उद्या तुमच्या विरोधात सुद्धा असू शकतात। विश्वास ठेवा। विना अर्थ कोणीही तुमचा आदर करणार नाही, पण स्वतःला इतके सक्षम बनवा की लोक तुमचा विना अर्थ आदर करतील। त्यासाठी तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा। झोपायच्या आधी सगळ्यांना माफ कर आणि मग तुम्ही उठण्यापूर्वी परमेश्वर तुम्हाला माफ करेल। देव ऑक्सिजन सारखा आहे, ज्याला तुम्ही पाहू शकत नाही पण त्याच्याशिवाय जगताही येत नाही। दुसरा कोणीही तुमची मदत करू शकत नाही, तू स्वतःची मदत करू शकतो। त्यामुळे तू स्वतःवरती विश्वास ठेव। स्वतः तू हार मानू नकोस, डगमगू नकोस, चिंता करू नकोस, ताण घेऊ नकोस। तुझे सर्व निशंक माझ्यावरती सोपव बेटा आणि तू तुझे चांगले कर्म करत राहा। निशंक हो, निर्भय हो बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे। तुम्ही तुमचा स्वतःचा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहात। माणूस जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागतो तेव्हा तो समजदार होत नाही, पण तो समजदार तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजू लागतो। तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात हे सगळ्यांना आठवतं। लोक फक्त संधीची वाट पाहून आहेत बाळा, त्यामुळे तू त्यांना तुझ्या संधीचा फायदा घेऊ देऊ नकोस। तू तुझे कर्म चांगले करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस। तुझे कर्म चांगले असतील तर मी तुला नक्कीच त्याचं फळ एक ना एक दिवस देणार। वेळेला सुद्धा वेळ दे बाळा, मी तुझं कधीही वाईट करणार नाही। मी तुझा तसा देव नाही की तुझं वाईट होऊ देईल। मी कालही तुझ्या सोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहील। फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव। स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या परमेश्वरावरती असेल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 2 व्यक्तींना शेअर करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा। सर्व दुःख दूर झाल्यावरच मन प्रसन्न होईल हा तुमचा भ्रम आहे। मन तुम्ही सदा सर्व काळ प्रसन्न ठेवा, सर्व दुःख दूर होतील आणि हेच वास्तव आहे। जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची एखादी गोष्ट वाईट वाटत असेल तर 2 प्रकारे विचार करा। जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती गोष्ट विसरा आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरा। नात्यांचा संबंध फक्त रक्ताशी नसतो, जे संकटात हात धरतो त्याच्यापेक्षा मोठा संबंध नाही। तुमची सर्व दुःख, त्रास, वेदना भगवंताला सोपवून द्या आणि भगवंताचे स्मरण करा आणि बघा तुमचे आयुष्य हळूहळू बदलून जाईल आणि सकारात्मक दिशेने वाटचाल तुम्ही करू लागाल। बाळा, जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल तर मनातल्या मनात का होईना त्यांची माफी मागा। तुमच्या हजारो सुंदर गोष्टी 1 मिनिटात नष्ट होऊ शकतात। सर्वांना हसवा आणि कोणावरही तुम्ही हसू नका। प्रत्येकाचं दुःख वाटून घ्या, पण कोणाला दुःखी तुम्ही करू नका।
दिवा लावा प्रत्येकाच्या मार्गाने, पण कोणाचेही हृदय तुम्ही जाळू नका. हीच जीवनाची रीत आहे. तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळते. त्यामुळे तुमचे कर्म तुम्ही चांगले करा. प्रार्थना आणि प्रार्थनेने अशक्य सुद्धा शक्य होते बाळा. देवाला आपल्या शरीराची किंवा पैशाची गरज नसते, त्याला फक्त शुद्ध मनाची गरज असते. म्हणूनच तो तुम्हाला काही सोडायला सांगत नाही. विकार सोडा, घाणेरडे विचार सोडा, कर्म चांगले करा. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमी चांगलेच होईल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीच निराश होऊ देणार नाही. खोटे किती विचित्र आहे. स्वतः बोललात तर बरे वाटते आणि दुसरे बोलले तर राग येतो. आनंद आपण कोणासोबतही वाटू शकतो, पण दुःख नेहमी विश्वासपात्र व्यक्तीसोबत शेअर केले पाहिजे. नाहीतर आजकाल आपल्या आजूबाजूला रडून ऐकणारे आणि हसून सांगणारे भरपूर भरलेले आहेत. अशा कपटी लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे आणि ती सावधता आपल्या दृष्टीत पाहिजे. आयुष्यात कुटुंबासोबत राहिलात तर सुख असेल तर ते वाढते आणि दुःख असेल तर ते वाटले जाते. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना तुम्ही जपा. आपल्या घरातल्या गोष्टी तुम्ही बाहेरच्यांना सांगू नका. नेहमी खरा मित्र तोच असतो जो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. कितीही वाईट काळ असेल, कितीही वाईट प्रसंग असेल तरी घाबरू नको रे, मी आहे ना तुझ्यासोबत, असं म्हणून आपल्या पाठीवरती एक थाप मारणारा आयुष्यात एखादा तरी आपला मित्र हवा. अरे मनुष्य रूपात जरी असा मित्र भेटला नाही तर आपल्या भगवंताची कृपा आपल्या पाठीशी आहे. ह्या संपूर्ण ब्रह्मांड नायकाची कृपादृष्टी आपल्या पाठीशी आहे, तर आपल्याला घाबरण्याचे काय काम. विश्वास असल्यास स्वामी माऊली तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा सर्व जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा जे काही तुमच्याजवळ आहे त्यासाठी मनापासून तुम्ही धन्यवाद म्हणा. हे सर्व वेळ सांगा. तुमच्याकडे जे आहे त्यावर विश्वास ठेवा, त्याचं पटकन गुणाकार होईल. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचे आहेत बाळा. कारण प्रार्थनेत देव तुमचे ऐकतो आणि ध्यानात तुम्ही भगवंताचे ऐकता. त्यामुळे तुम्ही ध्यान करत राहा बाळा. भगवान श्रीकृष्णापासून सर्व काही सुटले. आधी आई, नंतर वडील, मग भेटलेले नंद बाबा, राधाही सुटली, गोकुळ सुटलं, मथुरा सुटली. काही ना काही आयुष्यभर श्रीकृष्ण हरवत गेले, पण सुटली नाही. ते त्यांचं दैवत्व, त्यांची मुस्कान आणि सकारात्मकता. हे श्रीकृष्ण दुःखाचे नाही तर उत्सवाचे प्रतीक आहे. मग आपण तर मनुष्य आहोत. माणसाने सर्व काही सुटल्यावरही आनंदी कसे व्हावे हे भगवान श्रीकृष्णांपेक्षा चांगले कोणीच शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी तुम्ही आनंदी राहा, सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. स्वामी महाराजांचे आशीर्वाद रूपी संदेश ऐकत राहा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. धन्यवाद.